श्री स्वामी समर्थ. सर्व बंधू आणि भगिनींचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जाव हीच स्वामी चरणी प्रार्थना. कार्तिक महिन्याच्या शुद्ध पंधरवड्याच्या एकादशीला प्रबोधनी किंवा देव उठणी एकादशी म्हणतात. ती भगवान विष्णूंच्या जागरणासाठी संबंधित आहे. पुराणामध्ये हे भगवान विष्णू आषाढ महिन्याच्या शुद्ध पंधरवड्याच्या एकादशीला झोपतात आणि 4 महिने झोपल्यानंतर प्रबोधनी म्हणजेच देव उठणी एकादशीला जागे होतात. भगवान विष्णू झोपत नाही किंवा जागे होत नाही, परंतु भक्तांचा असा विश्वास आहे की पावसाळ्यात विष्णूंच्या रूपात अवतार घेतलेले सूर्य ढगांनी झाकलेला असतो. तेव्हापासून तो ढगापासून मुक्त होईपर्यंत 4 महिने भगवानांची झोप मानली जाते. या चातुर्मास व्रत असेही म्हणतात. ही प्रबोधनी एकादशी 1 नोव्हेंबर 2025 वार शनिवार या दिवशी आहे. तर या दिवशी भगवान विष्णूंची उपासना केली जाते. तर ही अतिशय आणि उच्च कोटीची उपासना आहे. तर याने जे काही तुमचे आरोग्याचे, आर्थिक, मानसिक जे काही तुमची कष्ट निवारण करण्याचा एकमेव उपाय आणि या दिवशी प्रत्येकाने हा उपाय करावा. तर या दिवशी बरोबर रात्री 12 वाजता, कारण भगवान विष्णू या दिवशी झोपेतून उठता आणि हा जो काही विश्वाचा कारभार भगवान महादेव सांभाळत असतात, तर तो सगळा कारभार ह्या भगवान विष्णूंच्या हाती देत असतात. तर तो भगवान विष्णूंचा उठण्याचा दिवस म्हणजेच देव उठणी एकादशी, प्रबोधनी एकादशी. तर या दिवशी भगवान विष्णूंची उपासना करावी. तर या दिवशी दिवसभर उपवास करावा आणि त्याचा उपवास हा दुसऱ्या दिवशी सोडला जातो. तर रात्रीच्या वेळी बरोबर 12 वाजता ज्यांना शक्य होईल त्यांनी भगवान विष्णूंचं विष्णू सहस्रनामाचं पठण करावं किंवा तुम्हाला यूट्यूबवरतीही अवेलेबल होऊन जाईल. ज्यांना वाचणं शक्य नसेल तर कमीत कमी त्यांनी श्रवण तरी करावं आणि ज्यांना विष्णू सहस्रनामही जमलं नाही तर त्यांनी कमीत कमी भगवान विष्णूंचा जप करावा. तो म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचं पठण करावं. आणि ज्यांना शक्य होईल त्यांनी रात्रीच्या दिवशी भगवान विष्णूंना पंचामृताने अभिषेक करावा आणि नैवेद्यामध्ये जो काही पदार्थ ठेवतात तर त्यामध्ये तुळशी नक्की अर्पण करावी. कारण भगवान विष्णू हे जोपर्यंत नैवेद्यामध्ये किंवा त्यांना तुळशी अर्पण करत नाही तोपर्यंत ते नैवेद्य हा स्वीकारत नाही. तर तुळशी दिवसाच तोडून ठेवावी, कारण संध्याकाळच्या दिवशी ही तुळशीला आपण हात लावत नाही. आणि विशेष म्हणजे सोमवारी, शनिवारी आणि एकादशीच्या दिवशी कुणीही तोडू नये. तर आदल्या दिवशी तुम्ही तुळस तोडून ठेवली तरीही चालतं. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.